नाही, नितेश राणे एकतर त्यांना धर्म कळलेला नाही आणि दुसरं नितेश राणेंना जे आहे ना ते संविधान तर बिलकुलच कळलेलं नाही. धर्म यासाठी कळलेला आहे की प्रत्येक धर्म सांगतो की तुम्ही मानवता आणि त्या ठिकाणी जे आहे ते सदाचार ठेवला पाहिजे आणि प्रत्येक धर्माचा तुम्ही आदर केला पाहिजे. सातत्याने नितेश राणेचे जे स्टेटमेंट येतात ते सातत्याचे स्टेटमेंट हे द्वेष पसरवणारे असतात आणि धर्मामध्ये त्या ठिकाणी जे आहे ते एक वेगळं वातावरण करण्याचं काम ते लोक करत असतात. मला एक सांगायचं की देशाचं संविधान त्यांना समजलंय का? त्यांना बिलकुल समजलं नाही. या देशाच्या संविधानाची शपथ घेऊन त्यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळवलंय किंवा आमदार म्हणून झालेले. दुर्दैवाने ते सातत्याने जे असतात ते धर्माच्या त्या नावाखाली म्हणा किंवा याच्यामुळे संविधानाला जे आहे ते छेद देण्याचं काम करत असतात. मी कालच राहुल नार्वेकरांचं स्टेटमेंट ऐकलं की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाच्या प्रति मी खरी श्रद्धा आणि इच्छा राखेन. जर असं असेल तर सातत्याने नितेश राणे जे संविधानाला छेद देण्याचं काम करतात. माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुमचा त्यांना सपोर्ट आहे का? 4 पक्ष बदललेले नितेश राणे सातत्याने धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, सामाजिक सलोखा मिळवण्याचं काम करतात. त्यांच्या विरुद्ध का कारवाई होत नाही? त्यांना मंत्रिमंडळातून का काढलं जात नाही? त्यामुळे माझं एक सांगणं की नितेश राणेंचा त्वरित जो आहे तो राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.